सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही दोघं पण चाललोय ऑफिसला. माझं आणि तुझ्याच ऑफिस जवळजवळ आहे, अंधेरीमध्ये. सो आज आम्ही बाईकवर निघालोय. म्हणजे आता ब्लॉगिंग स्टार्ट केल्यापासून फर्स्ट टाइम असं झालंय की दोघांना पण सोबत ऑफिसला जायचंय. तर आता ब्रह्मीला सोडू स्कूलमध्ये आणि मग जाणार आहोत ऑफिसला. नक्कीच बघा आमची जर्नी. आज ब्रह्मेच्या स्कूलमध्ये फादर्स डे सेलिब्रेशन आहे. आज आहे शुक्रवार आणि रविवारी फादर्स डे आहे. तर डे केअर बंद असतो ना सॅटर्डे संडे, म्हणून ते लोक आज सेलिब्रेशन करणार आहे. तर त्यांनी असं छानपैकी सांगितलेलं की म्हणजे फादर्सने ऍटलिस्ट पिक करायला या, सोडायला या किंवा आणायला या. तर तसे आम्ही दोघं पण दोन्ही टायमाला घ्यायला जातो ब्रह्मेला. तर बघूया आता कसं काय. आता मे बी भवेश सोडेल तिला तिथे आणि मग आम्ही ते पण क्लिप्स घेऊ एक दोन. तर त्यांनी असं छान सांगितलेलं की सेम कपडे घाला म्हणजे डॅड सारखे वगैरे. जे काही मोठ्या मुलांना तर प्रमिके छोटी आहे ती काय पण तरी ना लकीली प्रमिकडे हा मला टी शर्ट होता ज्याच्यावर लिहिलंय डॅडीज गर्ल. सो मी तिला ते घातले आज थोडंफार मॅच होण्यासाठी. तिला उतरायचंय. भविष्य तुम्ही ऑफिसला कारण की बसने जायला मला खूप कंटाळा येतो. चला घ्या, खूप लेट झालेला आहे. कंटाळ्यापेक्षा टाइम खूप जास्त जातो त्याच्यामुळे कंटाळा येतो. बाईक पटकन जाऊन पटकन 1 तास मध्ये येतो. तू याच्यामध्ये काय ठेवलंयस? का? बॅग ठेवू. कशाला आता घे ना असं. अरे खूप हे होतो रे मध्ये. तू समोर अशी पकड ना बाय. मी नेहमी त्यांच्याकडे जाताना उगीच रडत असतो, नंतर गेल्यावरच तो सो जेव्हा ऑफिसला जायचं असतं तेव्हा शक्यतो आम्ही ट्राय करतो 9 वाजेपर्यंत निघू. पण आज ब्रह्मी उठली 8:30च्या नंतर उठली ब्रह्मी आज. त्याच्यामुळे लेट झाला निघेपर्यंत. आम्ही दोघं रेडी होतो तिचा आवरेपर्यंत मग वाजले 9:30. चल बाय. फोन करते मग थोड्या वेळाने आई आली की. बाय. सो आम्ही कोणाला तरी भेटायला चाललोय. ऑन ड्युटी. हा ऑन ड्युटी असताना ऑन ड्युटी असताना. बोललेलं मी काय. काय? हा भावेश मला बोलतो बाजूलाच आहे. मग मला माहित नव्हतं हे आहे का आतमध्ये पुढे आहे का. अच्छा अच्छा. तर आई ना पासपोर्ट ऑफिसला आलेली, तिचं एक काम होतं इम्पॉर्टंट. तर आम्हाला एक पार्सल द्यायचे म्हणून आम्ही आईला येऊन भेटलोय. झालं. कालच आठवण पडली, म्हटलं श्रवणला विचारते कोण जाणार असेल तर. आई तर जाईल ना, मग पुन्हा भावेशला कुरिअर करायला लागलं असतं. तू लवकर पोहोचलीस. हा आम्ही पण लवकर निघालो असतो तर पोहोचलो असतो. 8 वाजता निघाले मी कुठून. हा येतात. जो पहिले येईल त्याला घेत असतील ना. हा तू फोन केला तेव्हा आम्ही जस्ट निघालो. हा मागे मागच्या साईडला. आणि इथनं सरळ रोड गेला ना हे तिथं माझी बिल्डिंग आहे. जवळ आहे. हे बाजूचं. हा जाताना घेऊन जातो आम्ही पोहे वगैरे. या रोडला तर खूप जास्त आहेत, इकडच्या रोडला. हा चपाती भाजी वगैरे पण सगळं असतं. हम्म. हो हो बाय बाय. ट्रेन भेटल्यावर कर फोन. चल बाय बाय. हा चल मनीष बाय.
तर मी पूजाच्या ऑफिसच्या इथे आलोय. एक 20 मिनिटं झाली मी येऊन, अजून आलेत नाहीत मॅडम. 6:30ला म्हणाली येईन, आता 6:45 होऊन गेले तरी पण आले नाही. नेहमीच आहे तिचं, 6:30ला ये, मॅडम येणार आरामात 7 वाजता. भावेश बिचारा कधीपासून येऊन थांबलाय, मलाच यायला लेट झाला खाली. चला. अच्छा, नेहमीप्रमाणे तू 6:30ला बोलवणार, वाट बघणार. बिचारा सॉरी. तरी अजून 1-2 कॉल बाकी आहे, ते मी म्हटलं मी जाता जाता करते. रम्मीची काय वाव, मजा येते ब्रह्मीला. आरामशी काढून टाकायचं. पटकन काढ, दुसरीकडे नको लावून. वा, व्हेरी नाईस. छान आलं बेटा आता. हा, छान छान आलं. तिला आता तेच करायचंय. काढ, सावकाश काढ. अभी बाहर आ जाओ। अभी उसके मामा को वो दे दो ये। गेले पण ना टीचर. रमी मज्जा केली ना, छान छान केलं ना. हो, तर पूजाला काम आहे ऑफिसचं, तर ती काम करत बसले आणि ब्रह्मे मॅडम झोपल्यात. आमचं जेवण झालं, आवरलं आणि थोडंसं काम बाकी होतं. आता पहिले ना मी सगळं काम माझं उरकूनच निघायची, पण आता ऑफिसला गेल्यावर ब्रह्मीला घ्यायचं असतं, म्हणून आम्हाला काही करून 6:30 ते 7 वाजेपर्यंत निघावं लागतं. त्याच्यामुळे काही गोष्टी इम्पॉर्टंट होत्या ज्या आजच क्लोज करायच्या होत्या, म्हणून मी थोडंसं करत बसले. तर वाजलेत 11:15 वाजलेत, अजून काम चालू आहे. काय माहिती आता काम कधी संपेल. म्हणजे किती वेळ लागेल अजून? अच्छा. The next day. काय चालू आहे? हाय कर, हाय कर, हाय चल ना, हाय कर. नाही हाय करायचं. हाय चला, हाय कर, हाय. तर ब्रह्मीचं आता चालू आहे लाडू बनवणं. ब्रह्मीसाठी तिची मम्मा बनवते लाडू, बघू शकता आपण, तुम्हाला दाखवतो मी. सो घी घेतलेलं आहे आणि आता बदाम रोस्ट करते. कोणते लाडू? हे ड्रायफ्रुट्स लाडू. ओके. म्हणजे याच्या आधी पण ब्रह्मीसाठी बनवले, पण मम्मीने बनवून आणलेले. ब्रह्मी शिफ्ट झाली आहे तिकडे, ब्रह्मीला नाही थांबायचं माझ्याकडे. ब्रह्मीला बघायचं आहे की कसं करते लाडू. म्हणजे नेक्स्ट टाइम ती बनवेल. बदाम घेतलेत आम्ही, काजू घेतलाय, कारण ड्रायफ्रुट्सच लाडू बनवते फक्त. बदाम आहेत, काजू आहे, त्याच्यानंतर अक्रोड टाकणार, मनुके. हे म्हणजे जे विदाऊट सीड वाले असतात ना, तसे वाले मनुके आम्ही ब्रह्मीसाठी आणले. ते असे पण खाते, तिला थोडे थोडे तुकडे करून दिले तर ते पण टाकायचे. आणि अजून काय टाकायचे ब्रह्म? आणि हे टाकायचे काय, खजूर. खजूरच्या बिया काढायच्या का, बिया काढून ते पण टाकायचे आणि मग सगळं
आता हे सगळं वेगवेगळं थोडस फ्राय करून मग मिक्सरला लावणार आहोत. आणि सेम खजूर पण सेम. हे ना थोडे सीड्स होते आमच्याकडे, मिक्स सीड्स, तर ते पण टाकायचे. हे आता नको घेऊस पूजा, का माहिती आहे, नंतर तू टाकल्याच्या नंतर तुला काढायला नाही मिळणार, कारण की बारीक बारीक आहेत. लास्ट हा. झाले असतील ना. थांब थोडा वेळ जरा, मला वाटतंय थोड्या होऊ दे अजून फ्राय त्यांना. आम्ही हे पहिल्यांदाच बनवतोय, त्यामुळे आयडिया नाही येत कसं बनते, पण म्हटलं बघूया ट्राय करून. म्हणून तुला एक एक वाटी, मम्मी बोलली एक एक वाटीच घ्यायचं सध्या. खसखस पण सांगितलेलं, पण आता सध्या नाहीये, म्हणून मग आम्ही ते आहे ते त्याच्यामध्ये करतोय. बस ना बाय. हा बदल खूप घेतलेस. काय देऊ? हे हवंय, ती तुझ्या हातात नाही येणार बेटा. त्याला काही धुवायची गरज नाही लागणार. साल निघत असेल तर निघू दे. फक्त मी ते सेपरेट हे करेन. काय सेपरेट ग्रँड. हा ग्राइंड करेन, कारण ते खूप असं हे होईल ना, चिकन चिकन. हा हाय, ऐक हाय. आता आम्ही असं मस्तपैकी चपचपीत तेल लावलंय डोक्याला. हो. ती झोप झालेली आहे चांगलीपणे. आता तिला झोप येईल, पण किती? 5 वाजता. आम्हाला बाहेर जायचं असतं. ही बघ ही बघ ही बघ ही बघ ही बघ पाठी लागली बघ. ही बघ ही बघ ही बघ ही बघा, बघू शकताय कशी पाठी लागते. गोड गोड. थांब आली. तर झालेले आहेत रेडी ब्रह्मीचे लाडू. इथेच बस ब्रह्मे. छान झालंय, आवडलं ब्रह्मीला. दिलं तर तिला एका हातात तिच्यासाठी दिला, आणि एका हातात तिला सांगितलं जा डॅडीला दे जा, तर तिने घेतला आणि खायला सुरुवात केली दोन्ही लाडू. 2 hours later. पाय दाखव मला, कुठे चावला मच्छर दाखव. दोन्ही पायाला चावला ना. चावला बापरे. बघा हात नको लावू शा ब्रह्मी. हा तिथे पण लावते मम्मा, इथे पण लावलं. ब्रह्मी इथल्या इथे 3 आहेत. छान 5 आहेत. इकडे खाली पण आहे बघ. इकडे इकडे बघ. ब्रह्मीला ना स्कूल मध्ये मच्छर चावलाय. कधीच नाही एवढे चावत, पण काय माहिती असं काय चावलंय. आणि काल आम्ही तिथे स्कूल मधून तिच्या निघालो तेव्हा तिथं फुल पॅन्ट घातलेली, त्यामुळे ते लक्षात नाही आलं. ते बघ तिथे बघ खाली. आणि मग घरी आल्यावर बघितलं इथे ना. मागे नाही आहे ना भावेश? ती त्या पायाच्या मागे आहे. असंच लावते नॉर्मली. पाठी घे अजून. हा ठीक आहे चल बस कर. रमी हात नको लावूस, दिसला मला लागला होता. रमी आता नाही लागणार हा, आता हात नको लावूस बेटा, आपण रात्री झोपताना लावूया आता. ओके. हे ना मदर स्पर्शचं आफ्टर बाईट टर्मरिक बाम आहे, तर खूप चांगलं आहे. म्हणजे हे ना आता आज मी सेकंड ऑर्डर केलं. हे असं टर्मरिक वाला बाम आहे आणि बेबी साठी आहे खास. कधी म्हणजे स्किन इरिटेट होत असेल, रेड झाली असेल किंवा खाज येत असेल बेबीला, आणि सगळ्यात जास्त जेव्हा आपण मच्छर चावतात किंवा आणखीन काही पाखरू वगैरे चावतो ना, त्यावेळेला लावायला खूप बेटर आहे. म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम रमीला घेतलं जेव्हा रमी 5 महिन्याची वगैरे होती, आणि तेव्हापासून ते मी घेतलेलं ते माझं आत्ता संपलं, आज संपलं. मग मी आज पुन्हा रिऑर्डर केलं. पण खूप चांगलं आहे, म्हणजे 1-2 दिवस कंटिन्यू लावलं ना तर पूर्ण स्किन व्यवस्थित होते. म्हणजे जे पण त्यांना इरिटेट, आता रमी तर लिटरली खाजवते तिला जर का कुठे चावलं असेल मच्छर वगैरे तर. दिवस चढते मग रमी.
तर खूप चांगले आहे. जर का तुमच्या घरात बेबीज असतील आणि तर तुम्ही नक्की हे ट्राय करू शकता. तर आम्ही चाललोय आता मार्केटमध्ये आणि एक ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी चाललोय. बघालच तुम्ही ब्लॉगमध्ये कुठं कुठं आम्ही फिरतोय. थँक्यू. ब्रह्मी पर्स दाखव तुझी बेटू. कुठे गेली ब्रह्मीची पर्स? कुठे पर्स कुठे आहे तुझी? कुठे गेलं कॉलेज? पुढे आहे का? हा हे माझं MPA चं कॉलेज होतं. जुने दिवस आठवले. ठाणे स्टेशनला उतरा, मग 16 नंबर शेअरिंग ऑटो. 2 वर्ष फुल टाइम कॉलेज होतं माझं, त्यामुळे डेली पनवेलवरून आधी मी चाचूच्याकडे राहायचे, तर मग तेव्हा मी जुईनगर वरून ट्रॅव्हल करायची. भावेशसाठी रेनकोट बघायला आलोय आम्ही. बमो आवडलं तुला? हा बेटा आहे मी इथेच आहे थांब. तर यावेळी आम्ही हापूस आंबे खूप खाल्ले, पण पायरी आंबा एकही नाही खाल्ला आणि आम्हाला पायरी आंबा खायचं होतं, म्हणून आम्ही विचारायला गेलो, पण त्यांच्याकडे फक्त हापूस होते. हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. चॅनलला सबस्क्राईब करा, असंच प्रेम द्या आणि नवीन व्लॉग बघायला विसरू नका. थँक्यू.